विषय भगवद्गीतेमध्ये मांडलेला आहे. बीजम माम सर्व भूतानाम विद्धि पार्थ सनातनम बुद्धि बुद्धिमतां च अस्मि तेजः तेजस्विनाम अहम बलम बलवता अस्मि काम राग विवर्जितम धर्मो अविरुद्धो भूतेषु कामे अस्मि भरत वर्षभ. आता हे चिंतनाच्या प्रवचनासाठी आमच्या मानवी जीवनाचा प्रवास, जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो आहे याचा विकास, स्थिती आणि लय, उत्पत्ती, विकास, स्थिती आणि नाश, हा जो जीवनाचा आलेख आहे, जन्म परावलंबी व्यवस्थेमधला एक भाग आहे. जन्मानंतर काही काळ माणसाला स्वावलंबनासाठी त्यावरती दुसऱ्याचं सहकार्य, मदत, आणि हाच प्रवास एकदा स्वावलंबनामध्ये आला की पुन्हा वृद्धाप काळामध्ये याची स्थिती उतरता क्रमाने हळूहळू परावलंबित्वाकडे जाते. म्हणजे 1 वर्षाचा मुलगा आणि 100 वर्षाचा म्हातारा हे दोन्ही परावलंबी असतात. पण एकाने सुरुवात केलेली असते स्वावलंबनाकडे प्रवासाला आणि दुसऱ्याने स्वावलंबनातून परावलंबित्वाकडे जाणारा प्रवास हा मार्ग स्वीकारलेला आपण पाहतो. मग खरा मानवी जीवनाचा जो स्वावलंबी प्रवास आहे, स्वतःच्या शब्दाला, स्वतःच्या विचाराला, स्वतःच्या चिंतनाला, स्वतःच्या कर्माला, या जीवन प्रवासामध्ये कोणता काळ महत्त्वाचा आहे, तर तो स्वावलंबी झालेल्या माणसापासून तर म्हातारपणाच्या आधीपर्यंतचा काळ हा खरा माणसाचा धार्मिक काळ आहे. धार्मिकता आणि धर्माचं पालन त्याच व्यक्तींकडून अपेक्षित आहे की ज्यांचं शरीर सक्षम आहे, ज्यांचा स्वावलंबी जीवनाचा मार्ग आता प्राप्त झालेला आहे. म्हणून तर धर्मशास्त्रामध्ये 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलामुलींना बालक संज्ञेमध्ये बसवलेलं आहे आणि 16 वर्षापेक्षा मोठा वयोगट हा धर्म कार्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी, बंधनाचं स्वीकार करण्यासाठी योग्य आहे. आणि पुन्हा 60 वर्षानंतरचा जीवनाचा प्रवास जेव्हा हळूहळू शरीराच्या जीर्णत्वाकडे चालू असतो, तेव्हा याच्या जीवनाच्या प्रवासात माणसाला ते शक्य होत नाही की जे त्याने वयाच्या 40व्या वर्षी केलं, 50व्या वर्षी केलं, 30व्या वर्षी केलं ते कार्य, तो कार्यभाग त्याला 60च्या पुढे साध्य होत नाही. आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला हा श्लोक, बीजम माम सर्व भूतानाम विद्धि पार्थ सनातनम. हे अर्जुना, या जगामध्ये बीजवत ज्या गोष्टी आहेत, बीज, त्या बीजातलं जे बीजत्व आहे ते भगवंत आहे, ते मी आहे, असा कृष्णाचा संदेश आहे. मग आता बी या संज्ञेला प्राप्त काय काय आहे? सगळ्याच
धान्याची बीज धारण क्षमता सारखी असते असं नाही. आपण म्हणतो की बी खोटं निघलं, बी खरं, बी चांगलं. हे जे त्याच्यातलं बीजत्व आहे ते म्हणजे भगवंत आहे. आता बी म्हणजे काय, फक्त धान्याचंच बी नाही, मनुष्य जन्माला सुद्धा बियाचीच गरज आहे ना. बीज, स्त्री बीज, पुरुष बीज, या बीजाची जी बीज क्षमता आहे, भगवान कृष्ण म्हणतात ती म्हणजे भगवंत आहे. आता याच्यावर थोडा बारीक विषय समजून घेण्याची गरज आहे. ज्या बीजाची क्षमता उत्पादक आहे तिथे भगवंताची प्रचिती येते, अस्तित्वाची जाणीव होते. त्याचप्रमाणे बुद्धी बुद्धिमताम अस्मी, बुद्धिमान माणसाची बुद्धी म्हणजे भगवंत. बघा बरं का, आता थोडा भगवंत वेगळ्या दृष्टीने पाहायची या श्लोकामधली व्यवस्था आहे. बुद्धिमान माणसाची बुद्धी भगवंत आहे. तेजः तेजस्विनाम अस्मी, म्हणजे ज्याच्यामध्ये तेज आहे, ज्या पिकात तेज आहे, ज्या माणसात तेज आहे, असा तेजस्वीपणा म्हणजे भगवंत. आता अजून थोडासा विषय विश्लेषणासाठी महत्वाचा आहे. धर्मो अविरुद्ध भूतेषु कामे अस्मी भरतवर्षभ. आपण ज्या धर्म कार्यासाठी आपल्यामधील वासनेचा वापर करतो ते कार्य, ते काम, ती वासना सुद्धा भगवंत आहे. आता हे थोडंसं ऐकायलाही आणि समजायलाही अवघड आहे. वासनेवर विजय मिळवणं हे परमार्थाचं कार्य आहे, पण धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाच्या प्राप्तीमध्ये जो काम दिलेला आहे तो जर धर्म शास्त्राला संमत असेल तर तोही भगवंताचंच कार्य म्हणून केला पाहिजे. बलम बलवताम च अस्मी काम राग विवर्जिताम. आपल्या अंगात जे बळ आहे, आपली जी ताकद आहे की जी काम आणि राग यांच्या व्यतिरिक्त वापर केला जातो ती सुद्धा भगवंत आहे. मग आता या श्लोकातून आपल्याला काय चिंतन समजतं? जर एखाद्या विद्युत उपकरणामध्ये सगळा संच आहे, मोटर आहे, वायर आहे, कनेक्शन आहे, सगळं जोडलेलं आहे, फक्त काय नाही, फक्त विद्युत पुरवठा नाही, मग त्या मोटरचा काय कार्यभाग होईल? नाही म्हणे लाईट गेलेली आहे, आता मी काही करू शकत नाही. जसं इथं आपल्या व्यवस्थेमध्ये आज थोडासा हा अनवधानाने घडलेला विषय आहे, काही करू शकत नाही. पर्यायी व्यवस्था होत नाही किंवा पर्यायी गोष्ट घडत नाही तोपर्यंत त्याचा पर्याय आपल्याला
स्वीकारता येत नाही. मग लाईट आली, किती मोटारही चालते, ते पाणी बाहेर येतं, ते भरणंही होतं, ते पिकही येतं. मग इथं त्या विद्युत प्रकल्पाला जशी वीज ही एकमेव शक्ती आहे, लाईट आली तर काही करता येईल, लाईटच नसेल तर काही करता येणार नाही असं आपण जे म्हणतो. मग तिथे जशी ती लाईट, ती वीज ऊर्जा आपल्यासाठी त्या प्रक्रियेला, त्या कामाला महत्त्वाची आहे, तशीच आमच्या जीवन कार्यामध्ये सुद्धा भगवंताची कृपा आणि भगवंताचा आशीर्वाद, भगवंताची साथ महत्वाची आहे. आता हे कसं काय भाऊ? आता आपण जर विचार केला तर आपण म्हणतो की माझ्या देहामध्ये आत्मा आहे. हा आत्मा परमात्म्याचं एक स्वरूप आहे. आत्मा हा परमात्म्याचं एक स्वरूप आहे. मग हा आत्मा जो भगवंत आहे त्याची जीवन प्रवासामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत तो आपल्या देहात आहे. मग जर तो आपल्या देहात जन्मापासून मृत्यूपर्यंत आहे तर मग आपण कधी कधी आपला चेहरा पडतो, कधी कधी आपला चेहरा उजळतो, कधी कधी आपला चेहरा प्रसन्न असतो, कधी कधी आपला चेहरा निस्तेज असतो, कधी कधी एखादं पीक किती खत घातलं, किती पाणी दिलं, किती चांगलं हवामान असलं तरी ते पीक निस्तेज दिसतं. कधी कधी एखाद्या पिकाला तेज दिसतं. मग हे निस्तेजपणा आणि तेज हे तुम्हाला तर बाकी भौतिक गोष्टीच्या अभ्यासात समजणार नाही. एखाद्या हसऱ्या माणसाची ब्लड शुगर आणि एखाद्या रडणाऱ्या माणसाची ब्लड शुगर याच्यातनं काही शोध लागेल का? नाही, डॉक्टर म्हणतील शुगर तर नॉर्मल याची, याचा हसतानाही तेवढीच भरते, रडतानाही तेवढीच भरते. एखादा माणूस सुखात आहे आणि एखादा माणूस दुःखात आहे, त्याच्या वजनात काय फरक पडणार आहे? सुखातल्या माणसाचं वजन थोडं वाढलेलं दिसेल, दुःखातल्या माणसाचं कमी, काहीच नाही फरक पडणार. भौतिक जीवनातल्या प्रवासाचा या भावनिक जीवनाशी प्रत्यक्ष संबंध नाही. मग हे तेज, हे ओज, हे बल, हे बीज म्हणजे भगवंत. आता पुन्हा एक विषय येईल की जर आत्मा माझ्या जवळ आहे तर मग परमात्मा इथे येऊन काय करणार आहे? परमात्मा जर माझ्या पाठीशी उभा आहे, मला साथ देतोय, तर त्याचा फायदा मला झाला हे मला कसं कळणार आहे? जसं एखादी गाडी बंद पडली, तिला दुसऱ्याने धक्का लोटला किंवा टोचन केलं तर ती गाडी ओढत जाताना दिसते, म्हणजे गाडी इंजिन बंद आहे तरी ती चालू आहे. ती चालू का दिसते? तिला टोचन दिलं. कोणी दिलं? एका दुसऱ्या चालू गाडीला जोडली आणि ती गाडी ओढत नेली. तसं आमच्या मर्यादेला, बघा बरं का थोडासा विषय सर, आमच्या मर्यादेला अमर्याद कार्य करण्याची क्षमता ह्या भगवंताच्या टोचन देण्याच्या सिस्टीम मध्ये आहे. आता हे टोचन आणायचं कसं, हे जोडायचं कसं, ही सिस्टीम भगवंताला जोडायची कशी? जसं बोलता साहिलनी सिस्टीम जोडली, एका सेकंदात सगळं जोडलं की लगेच चालू झालं. तसं या भगवंताच्या अस्तित्वाचा विषय आमच्या जीवनामध्ये कसा स्वीकारावा, ते मान्य कसा करावा, पहिला प्रश्न आहे. आणि तो मान्य केल्यानंतर ते सत्य कसं जाणावं? उठा, वेग करा
शरण जा दया घना पांडुरंगा, देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. करता करविता नेता नेविता, इथे त्याचीच सत्ता काय आहे. आता हा विषय थोडा बारीक आहे का बरं का. इथं बारीक आहे का तुम्ही. जर आमच्या जीवनाचा प्रवासही भगवंताच्याच वेळापत्रकाप्रमाणे सुरू होतो आणि आमच्या जीवनाचा शेवटही भगवंताच्याच वेळापत्रकात लिहिलेला आहे, तर मग आमच्या कर्माची प्रचिती, आमच्या कर्माचे परिणाम, आमच्या कर्माचे दुष्परिणाम, आमच्या कर्माचे चांगले परिणाम याचा काही संबंध जोडला की नाही याच्याशी. हा फार महत्वाचा विषय आहे. कर्म सिद्धांत जो भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे तो या दैवी कृपेपेक्षाही मोठा सांगितलेला आहे. कर्म सिद्धांत आणि कर्म सिद्धांताच्या मर्यादाही भगवद्गीतेने सांगितलेल्या आहे. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुभी माते संग अस्तु अकर्माणी. कर्म ज्या उद्देशाने केलं तो उद्देश साध्य होईलच असं नाही. ज्या फळाला ते कर्म जोडलेलं असेल ते फळ मिळेलच असं नाही. ज्वारी पेरल्यानंतर त्या ज्वारीच्या ताटाला कणीस लागेलच असं नाही. जरी कणीस लागलं त्याच्यात दाणा भरेलच असं नाही. जरी दाणा भरला तरी त्या दाण्यात ताकद असेलच असं नाही. या प्रवासात कुठे ना कुठेतरी खंड पडण्याची शक्यता आहे. दुष्काळ पडला तर वाटकच गोळा करावं लागतील, त्याच्यापेक्षाही दुष्काळ पडला तर ते उगायचंच नाही, त्याच्यापेक्षाही दुष्काळ पडला तर पेरताच येणार नाही. आणि मग ही परिस्थिती जी आहे, ह्या परिस्थितीमध्ये हे जे कर्म आणि कर्मफल यांचा जो संबंध आहे हा कोणाच्या माध्यमातून प्राप्त होतो, तर याचे दोन विचार आमच्यापाशी पुढे येतात. एक नशीब. नशीब नावाची गोष्ट आम्ही नेहमी चिंतन करतो का नशिबाच्या पुढे काय भेटतं, नशिबाच्या पुढे काय भेटतं. या नशिबाचं वेळापत्रक, या नशिबाची जी प्रचिती आहे, या नशिबाचा अभ्यास हा कुठे जोडलेला आहे याच्यावर थोडासा चिंतनाचा भाग समजून घेण्याची गरज आहे. नशीब 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 आपण जे म्हणतो की नशिबात असेल ते होणार आहे, नशिबातच नव्हतं माझ्या तर काय मिळणार आहे, त्याच्या नशिबात होतं त्याला मिळालं. हे जे व्यावहारिक वाक्य आहेत हे वाक्य भौतिक सिद्धांतात किंवा आध्यात्मिक सिद्धांतात कुठे आहे. नशीब हे आमच्या शरीर रचनेमध्ये कुठे सापडत नाही की माणसाला नशीब असतं, ते नशीब असं असतं असं भौतिक जीवशास्त्राच्या पुस्तकात कुठं लिहिलेलं वाचलं तुम्ही नाही. हे रसायनशास्त्राच्या पुस्तकात कुठे सिद्ध करता येईल नाही. हे भौतिक शास्त्रात कुठे सिद्ध करता येईल नाही. असे 4 नशीब गोळा करा नाही, 4 माणसं गोळा करा 4 माणसं येतील, पण 4 नशीब कसे गोळा करायचे नाही ते काय माहित नाही. बहुतेक आपल्या बुद्धीच्या पटलाच्या पलीकडचा, बुद्धीच्या चिंतनाच्या पलीकडचा विषय आहे, अचिंत्य विषय आहे. पण व्यवहारात काय ना तो नशिबाच्या गोष्टीला आपण व्यवहारात मान्यता देतो, पण त्या सिद्धीचा जो मार्ग आहे तो आम्हाला व्यवहारात दृष्टांत रूपानेच पाहावा लागतो. जसं एखाद्या उपकरणाला विजेचा पुरवठा हा त्याच्यामध्ये कर्मातून आपण सिद्ध करू शकतो की व इथं पुरवठा आहे, इथे पुरवठा खंडित झाला. तसा हा नशिबाचाही जो भाग आहे तो कुठे जोडला गेला, तर आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी एक घटक आहे नशीब. किती घटक आपल्या जीवनावर परिणाम करतात? 3 घटक आपल्या जीवनावर परिणाम करतात. 3 घटकांचा परिणाम आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनाच्या प्रवासात होत असतो.
कोणत्या 3 घटकांचा परिणाम होत असतो? अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. बघा बरं कसं हा विषय फार 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 जीवनाच्या प्रत्यक्ष संबंधाशी आहे, म्हणून याचं चिंतन समजणं गरजेचं आहे. काय सांगितलं? 3 घटक आपल्या जीवनावर परिणाम करत असतात. आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाचे, चांगल्या आणि वाईट प्रसंगाचे, योग्य आणि अयोग्य घटनेचे, घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे जगात किती कारण असतात? फक्त आणि फक्त 3च कारण असतात. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. आता याच्यापैकी अधिभौतिक म्हणजे काय? तर भौतिक जीवनाचा जो आपला देह आहे, हा प्रवास जो आहे, देह आणि देहधारी आत्मा, जीव, हे शरीर आणि याच्यामध्ये आहे, थोडक्यात हे वावर आहे आणि याच्यात वावराचा मालक राहतो. बघा बरं, हे वावर आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. हा न्याय आता थोडा चिंतनात बाजूचा भाग आहे, त्याच्यावर जास्त नाही. हे वावर आहे आणि याच्यात वावराचा मालक राहतो. वावराचा मालक वावरापेक्षा वेगळा आहे की नाही? आहे, नक्कीच आहे. वावराचा मालक त्याच्या देहात शेती करू शकतो का? नाही. त्याला शेतीत शेती करावी लागेल. त्याच्या घरात बी ठेवल्याने त्याचं वावर पिकेल का? नाही. त्याला मेहनत करून वावरामध्ये ते बी पेरावं लागेल, टाकावं लागेल, त्याला पाणी द्यावं लागेल, त्याची राखण करावी लागेल, तेव्हा त्याचं वावर पिकल. तसाच या क्षेत्राचा, या क्षेत्रज्ञाशी जो संबंध आहे तो याच मालकाच्या भूमिकेमध्ये आहे. मग हा जो भाग आहे शरीराचा, हा शरीर भौतिक जीवनाचा प्रवासाचा भाग आहे. पंचभत्वाचं शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा हा देह बनतो. या पंचतत्वांचा हा देह बनतो. आणि ही सृष्टी सुद्धा या 5 तत्वानेच बनते. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी न्याय जो आहे, जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. फक्त फरक एवढाच आहे, त्याच्यामध्ये असणारी घनता, द्रवता, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं समीकरण वेगळं आहे. समीकरण वेगळं आहे. जे रक्त माणसाच्या देहात आहे तेच रक्त प्राण्याच्या देहात आहे, तेच रक्त जनावरांच्या देहात आहे, पण समीकरण वेगळं आहे. म्हणून तर समीकरण वेगळं असल्यामुळेच माणसाला माणसाचंच रक्त द्यावं लागतं. नाहीतर रक्त काय, लोक म्हणते आमच्या गावात कालच बोकड कापले, त्याचे रक्त काढून आणलं, जर दिलं माणसाला तर चालणार नाही. समीकरण वेगळं आहे. आणि मग समीकरण ज्याचं वेगळं असतं ते समीकरण समजून घेणं हे भौतिक शास्त्रातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे. लक्षात घ्या. हे अधिभौतिक जे जीवन आहे, म्हणजे आपला देह षडंगाने बनला. आपल्या शाळेमध्ये बालवाडीपासून शिकतो ना, 6 अंग आहेत. डोकं, 2 हात, 2 पाय, उर आणि उदर, म्हणजे छाती आणि पोट, हे षडंग शरीर आहे. 6 अंगाचं शरीर आहे. 56 प्रत्यंगाचं शरीर आहे. याच्यात मेंदू आहे, छोटा मेंदू आहे, मोठा मेंदू आहे, हृदय आहे, काळीज आहे, याच्यामध्ये फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, यकृत आहे, स्प्लिया आहे, याच्यामध्ये पॅन्क्रियास, स्वादुपिंड आहे, आतडं आहे, कातडं आहे. सगळ्या गोष्टींची निर्मिती या भौतिक जगतामधली या देहाच्या निर्मितीसाठी प्रत्येक गोष्ट लागली. आणि मग इथं या देहामध्ये पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे आणि आकाशही आहे. या देहामध्ये शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. 5ही गोष्टी आहेत. 5ही तन्मात्रा या देहामध्ये आहेत. आणि या 5चं समीकरण दिलेलं आहे. हे समीकरण जर बिघडलं, समजा एखाद्या बाईनी चहा उकळायला ठेवला आणि चहापत्ती 1 चमच्याऐवजी 2 चमचे टाकले तर चहा कडू लागेल. चहापत्ती कमी टाकली, साखर जास्त टाकली तर चहा जास्त गोड लागेल. जर त्याच्यामध्ये दूध कमी टाकलं तर चहाची चव बदलेल. या विषयाला धरून समजून घ्या. भौतिक जीवनाचा प्रवास हा समीकरणाचा प्रवास आहे.
म्हणून तर आमच्या धर्माने या भौतिक जगताचा अभ्यास करून काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, काय करावं, काय करू नये याचं चिंतन शास्त्रोक्त मांडलेलं आहे. हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानम च तच्च यत्रोक्तम वेदः स उच्यते. बघा बरं का, आता हे जे दिलं ना, इथं भात शिजवा, असं कधी झालं का किंवा इथं आले आणि ब्राह्मणाला सांगितलं की तांदूळ नाही भाऊ, मग आता इथं हुलगे आहेत आमच्याकडे, हुलगे शिजवायचे का? कोणी म्हणलं गहू आहेत भाऊ, गव्हाचं करायचं का आपण? गव्हाला शिजून घुगायचं, नाही तर हरभऱ्याच्या घुगऱ्या करून करायचं की इथं काही तयार. ही इथं बाजू जशी आपण समजून घेतली नाही बाबा. शास्त्र काय सांगतं? शास्त्र सांगतं इथं तांदळाचाच भात आणायचा आणि तांदूळ शिजूनच त्याचं इथं पिंड करायचे. आता इथं एवढं समजणाऱ्या माणसाला दैनंदिन जीवनामध्ये का समजत नाही की हे करू नये हे करावं? आता इथं थोडा विषय आला बरं का, इथं थोडा विषय समजून घेण्याची गरज आहे. ज्या गोष्टी योग्य आहेत, ज्या गोष्टी अयोग्य आहेत, ज्या गोष्टी हिताच्या आहेत, ज्या गोष्टी अहिताच्या आहेत, ज्या गोष्टी लाभाच्या आहेत, ज्या गोष्टी अलाभाच्या आहेत, ज्या गोष्टी सुखाच्या आहेत, ज्या गोष्टी दुःखाच्या आहेत, ज्या गोष्टी उपकाराच्या आहेत, ज्या गोष्टी अनुपकाराच्या आहेत, ज्या बाबी कृतज्ञतेच्या आहेत, ज्या बाबी कृतज्ञतेच्या आहेत, हे सगळं विवरण धर्मशास्त्रामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. धर्मशास्त्र याच्यावरच काम करतं. हिताचं काय अहिताचं काय हे बघाय भौतिक शास्त्रात तुम्हाला समजणार नाही. एक चाकू एका डाकूच्या हातात गेला तर तो चाकू एखाद्याला मारून त्याला मारून टाकू शकतो, आणि तो चाकू एखाद्या डॉक्टरच्या हातात दिला तर त्याच्या हातात असणारा रोग काढून तो माणूस जगू शकतो. चाकूचं महात्म्य नाहीये. चाकू कोणत्या कारणासाठी वापरला? डॉक्टर लोकांच्या ऑपरेशनला चाकूच लागतो आणि एखादा डाकू चाकू घेऊनच हिंडतो. मग दोघांमध्ये फरक काय? दोघांचे उद्देश वेगळे आहेत. एकाने मारण्यासाठी वापरला आणि एकाने जगवण्यासाठी वापरला. म्हणजे या भौतिक जगतात जे काय आहे त्याचे उद्देश महत्वाचे असतात. काही लोक पाण्या वाचून मरतात, काही लोक पाण्यात मरतात, काही लोक हवेत मरतात, चक्रीवादळात मेले, आणि काही लोक हवा कमी पडली म्हणून मेले. दोन्ही बाजू कशा आहेत? दोन्ही मारक आहेत, दोन्ही तारक आहेत. पाणी माणसाला जीवन म्हणून सांगितलेलं आहे, पण हेच पाण्यात काही बुडून मेले, त्याला मारून गेले. पाण्याने कुणी मारलं बाबा याला? अहो पाण्यात बुडून मेला. म्हणजे पाणी जीवन आहे, हा व्यवहार आहे. पण याला अपवाद काय? जे पाण्यात बुडून मेले त्यांच्यासाठी पाणी मारक झालं. म्हणजे ही जी भौतिक व्यवस्था आहे, या भौतिक व्यवस्थेचं चिंतन आपल्याला जीवनामध्ये करणं अत्यावश्यक आहे, अत्यावश्यक आहे. मग याच्यातून काय सुरू होतं? याच्यातून सुरू होतो जीवनाचा स्वीकारण्याचा मार्ग. आता एक मुद्द्यावर येतो, थोडं सोप्या मुद्द्यावर येतो. शाकाहारी, मांसाहारी आणि मिश्राहारी या तीन आहारामधला भेद काय? या तीन आहारामध्ये असणाऱ्या अन्नाचा भौतिक शास्त्रामध्ये काहीच भेद नाहीये. भौतिक शास्त्र सांगतं जसं गाईच्या दुधामध्ये जर 3-5 फॅट असेल तर म्हशीच्या दुधामध्ये 8-0 फॅट असते. तसंच शाकाहारी अन्नामध्ये जर एखाद्या ऊर्जा निर्मितीची जी क्षमता आहे ती थोडीफार कमी असेल तर एखाद्या मांसाहारामध्ये ती ऊर्जा निर्मितीची क्षमता जास्त असेल. मग याच्यावर पर्याय काय? याच्यावर पर्याय एकच आहे. जसं गाईच्या दुधाचा खवा करायचा असेल तर 5 लिटर दूध लागेल 1 किलोला, आणि म्हशीच्या दुधाचा करायचा असेल तर 4 लिटरमध्ये भागेल.
मग असा जसा तो प्रमाण भेद झाला, शेवटी खवा तयार झाल्यानंतर खव्याचं जे वैशिष्ट्य आहे ते दोन्हीमध्ये त्याच्या घनतेच्या दृष्टीने सारखंच आहे. मग आता हा भेद जाणून घ्या. धर्मशास्त्रामध्ये वजन, आकार, रंग, रूप याकडे फारसं लक्ष दिलेलं नसतं. धर्मशास्त्रामध्ये लक्ष दिलेलं असतं ते सत्व, रज आणि तम. सत्व, रज, तम याच्यात सात्विकता किती आहे, याच्यात राजसता किती आहे आणि हे तामसता किती आहे. आणि मग याचा उल्लेख करताना शाकाहारी पदार्थामध्ये सात्विकता जास्त असते आणि मांसाहारी अन्नामध्ये तामसता असते. तामसी विचार ज्याच्या बुद्धीमध्ये अन्नाने निर्माण होतात ते अन्न तामस आहे. अन्नाने मन म्हणतं, जैसे खाए अन्न वैसे बने मन. अन्नाचा मनाशी संबंध आहे. आपलं मन, आपला विचार हा अन्नावर अवलंबून असतो, हे लक्षात ठेवा. आता हे थोडंसं क्लिष्ट आहे पण समजतं आपल्याला, बरोबर समजतं. काही जाती शांत असतात, त्यांना तुम्ही शिव्या दिल्या, त्यांना तुम्ही त्रास दिला तर ते लगेच प्रतिक्रियात्मक क्रिया करत नाही, शांत राहत, ऐकून घेतात. बरं, पण लोक म्हणतात काय राव, एक तर दोन गोष्टी असतील, याची चूक असेल म्हणून ऐकून घेत असेल, पण तो म्हणतो माझी काही चूक नाही, पण थांब आता थांब, शांत राहतो तो. मग हा शांत राहण्याचा जो प्रसंग आहे, कर्मेंद्रियानी संयम्य यह अस्ते मनसा स्मरम इंद्रिय अर्थान विमुडा आत्मा मिथ्याचारास उच्यते. आपण कधी कधी अशा वितराग अवस्थेला जातो की समोरच्याने एक शिवी दिली तर आपण 4 शिव्या देतो. आपण म्हणतो नाही आता याची बोलती बंद करतो. त्याची बोलती बंद केल्याने प्रसंग संपला का? नाही. त्याच्या मनामध्ये जे आहे ते आहेच ना. तुम्ही त्या प्रसंगात त्याच्यावरती विजय मिळवला, तेवढ्या पुरता वादामध्ये तुम्ही पुढे आहात, तेव्हा मागं सरकला, तो वाद त्याला त्या ठिकाणी फारसा विचार वाद पुढे नेण्यासारखा वाटला नाही, पण त्याच्यातला मूळ मुद्दा तोच राहिला ना. जसा आज भारत पाकिस्तानचा जो वाद आहे, याची उत्पत्ती कुठे आहे? याची उत्पत्ती या हल्ल्यात नाहीये. या निष्पाप नागरिकांवर हल्ले झाले म्हणून हे घडलं असं नाहीये. याची उत्पत्ती पाकिस्तानच्या उत्पत्तीमध्ये दडलेली आहे. म्हणजे हा जो विषय आहे ना, आमच्या धर्मशास्त्रामध्ये प्रत्येकाचे 4 कारण सांगितलेले असतात. त्याच्यापैकी एक असतं निमित्त कारण. निमित्त झालं फक्त याची कोंबडी त्याच्या वावरात गेली आणि त्यांचं भांडण सुरू झालं. तुम्हाला वाटतं का एवढं सोपं असतं की ती कोंबडी गेली आणि लगेच एवढा मोठा वाद पेटल का? वाद पूर्वीचाच होता, फक्त निमित्त शोधत होते. ती कोंबडी तिथं गेली आणि याच्या बाईने लगेच म्हणजे तुझी कोंबडी माझ्याकडे आली. हे म्हणते मग कोंबडी काय मी पाळली असली तर काय मी सांगितलं की जायला? मग जो सुरू झाला बायांचा शाब्दिक वाद, तो गड्यांच्यावर आला. मग गडी रुमणे घेऊन दांडके घेऊन आले, मारामाऱ्या करून डोके फोडून गेले. आणि सगळ्या गावाने विचारलं का भांडण झाले? अहो काल झालं आमचं. नाही, आमचं पहिल्यापासून चालू आहे. एकदा कोंबडी गेल्याने लगेच ताबडतोब वाद पेटेल का? नाही. हा निमित्ताचा भाग आहे. निमित्ताचा धनी केला आहे प्राणी. निमित्त. मग हे निमित्त महत्वाचं नाही. मृत्यूला निमित्त असतं. कोणी म्हणतं याला अटॅक आल्याने मेला, कोणी म्हणतं हा मेंदूला अर्धांगवायूचा प्रकार झटका आला म्हणून गेला, कुणी म्हणतं याला लिव्हरच्या अशा कारणासाठी गेला, कुणी म्हणतं याला फुफ्फुसाचा रोग झाला म्हणून गेला, कुणी कोणत्या कारणाने कशाने कोणत्या रोगाने जाईल. मग तो रोग झाल्यावर सगळे जातात का? हार्ट अटॅक आलेले सगळेच मेले का? गॅस्ट्रो झालेले सगळेच मेले का? लिव्हरचा आजार झालेले सगळेच मेले का? नाही. त्या अवस्थेमध्ये काही तरले, काही गेले, काही राहिले, काही चांगले झाले, काही अर्धवट नीट झाले, काही पूर्ण नीट झाले. मग आता याच्यात हे जे गणित आहे ना, गणित, या गणिताचं उत्तर कुठं आहे हो? याचं उत्तर कुठं आहे
की समजा 100 पेशंटला अटॅक आले, त्या 100 पैकी 40 लोक वाचले, 20 लोकांच्या हृदयाची अँजिओप्लास्टी करावी लागली, 60 लोक मेले. एखादा एसटीचा अपघात झाला, त्या एसटीच्या अपघातामध्ये एसटीमध्ये 50 पॅसेंजर बसले होते, त्या 50 पॅसेंजर पैकी 20 लोक मेले. मग लोक म्हणले जे 30 वाचले ते पुण्याने वाचले. मग पुण्याचा हिशोब केला तर त्या वाचणाऱ्यामध्ये सगळेच माळकरी होते म्हणून वाचले असं नाही, मरणाऱ्यामध्ये माळी नव्हत्या म्हणून मेले असंही नाही, ते तरुण होते म्हणून जगले, हे म्हातारे होते मुळे असंही नाही. अशा काही अपघातामध्ये तर एखादं लहान बाळ असतं, अपघात एवढा मोठा असतो की 100 फूट खाली दरीत गाडी कोसळते, आणि एखादं लहान बाळ 2 महिन्याचं बाळ की जे अत्यंत कोमल असतं, नाजूक असतं, ज्याला थोडं सुद्धा दुखणं सहन करूची ताकद नसते, ते वाचतं आणि धडधाकट त्याचे आईबाप मरतात. मग हे जे मृत्यूचं कोड आहे ना, मृत्यूचं कोड, याचं उत्तर आपल्याला शास्त्र धर्मामध्ये कुठे आहे हे थोडं जाणून घेण्यासाठी या चिंतनाचा भाग समजून घ्या. सात्विकता, राजसता आणि तामसता. सत्व, आपण म्हणतो ना सत्व परीक्षा, सतीची सत्व परीक्षा घेतली. माझं सत्व मी कधी जाऊ देणार नाही. हे जे सत्व आहे ना, सत्व हेच परमेश्वराच्या रूपात प्रगट होतं. आणि रजतम, हे रजतम जे आहे ना, हे जरी दिसायला जड असलं तरी हे माणसाच्या मुक्तीचा बाधक मार्ग निर्माण करतं. आता हे थोडं अवघड चिंतन आहे. शरीरामध्ये जेव्हा राजस आणि तामस भाव वाढतात तेव्हा ते माणसाला मृत्यूकडे घेऊन जातात, आणि जेव्हा माणसाच्या शरीरामध्ये सात्विकता वाढत जाते तेव्हा माणूस मृत्यूपासून दूर जातो. मृत्यूवर विजय मिळवता येतो का? आता एक प्रश्न साधा सोपा सरळ आहे. मृत्यूवर विजय मिळवता येतो का? मृत्यू टाळता येतो का? आता इथे खूप भ्रामक चिंतन आहेत, खूप भ्रामक चिंतन आहेत. काही लोकांच्या एखाद्या दृष्टांतामध्ये असं चिंतन मांडता येतं की तुम्ही काही केलं तर मृत्यू टाळता येत नाही. मग कोणी राजाचं उदाहरण देतं. एका राजाला ऋषींनी सांगितलं की साप चावून तू मरणार आहे. मग त्या राजाने काचेचा महाल बांधला, त्याच्या सगळ्या बाजूनी काचा लावल्या, कारण काचेवर सापाला पळता येत नाही, काचेच्या बंगल्यात साप घुसत नाही, काचेवरून सापाला सरपटता येत नाही. मग तो त्याचं आयुष्य काचेत राहायला लागला. आणि मग असा दृष्टांत पुढे गेला आणि मग सांगितलं त्यांनी एकदा बाजारातून बोरं विकत आणले आणि त्या बोरात आळीच्या रूपात साप सापडला, आणि मग ते बोर खाता खाता साप त्या आळीच्या रूपात त्याला चावला आणि मग तो मेला. म्हणजे याचा अर्थ त्याचा मृत्यू साप चावून होता, तो त्याला त्या आळीच्या रूपाने चावून मेला. म्हणजे हे टाळता येत नाही असं एक चिंतन आपण ऐकतो. आणि दुसरं चिंतन काय ऐकतो की सतीचा नवरा झाडाखाली झोपला होता, तिकडून यमाचे दूत आले आणि ते त्याला घेऊन जायला लागले. ही म्हणले माझं कुंकू कुठं चालले घेऊन तुम्ही आता? तर ते म्हणले नाही, त्याचं भरलं, आम्ही त्याला घेऊन चाललो. पण त्या सती सावित्रीनं तिच्या आयुष्यात केलेलं धर्मकार्य आणि तिचं पातिव्रत्य ते वापरलं आणि त्या यमाच्या दूतांना हाकलून दिलं. तिच्या नवऱ्याला यमाचे दूत नेऊ शकले नाही. आता तुम्ही म्हणाल झालं हे सांगता तुम्ही, हेही तुम्हीच सांगता, याच्यातलं सत्य काय? तर सत्याचा विषय इथेच आहे, सत्याचा विषय इथेच आहे की माणसाचा जन्म या 3 कारणाने होतो आणि माणसाचा मृत्यू सुद्धा या 3 कारणाने होतो. मग या 3 पैकी कोणत्या कारणाने झाला
यानुसार दृष्टांत वेगवेगळा ठरतो. आता पुन्हा स्पष्ट सांगतो, भौतिक कारणाने जेव्हा मृत्यू होतो तेव्हा भौतिक बदल हे मानवी शरीरामध्ये होत जातात. एखाद्याला कॅन्सर झाला, तर कॅन्सर झाला म्हणजे नेमकं काय होत असतं, तर त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या कोणत्या तरी पेशींची, बघा बरं का, थोडं बारीक आहे का, हे फार 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 महत्त्वाचं आहे. याच्यावरती काही बदल आमच्या जीवनात अपेक्षित पण असतील तर ते करू शकतो. या दृष्टीने हे चिंतन समजून घ्या. एखाद्याला कॅन्सर झाला म्हणजे त्याच्या शरीरात कुठल्याही एखाद्या पेशीची अमर्याद वाढ होत जाते. मग ती वाढलेली पेशी त्याच्या शरीराच्या इतर पेशींवर अतिक्रमण करते. जसं वावरात आपण पेरलेली ज्वारी उगवायच्या आत जर तण उगवलं तर ती ज्वारीचं ताट मोठं होण्याऐवजी त्या तणाने ते ताट झाकून जातं आणि कदाचित ते तण मोठं होत राहतं आणि ते झाड, ते ताट वाढत नाही, ते तसंच खुरटलेलं राहतं. मग त्याला खत आहे, पाणी आहे, पण या तणाच्या प्रभावापुढे ते हतबल होतं. तसं देहामध्ये एखाद्या गोष्टींची विनाकारण झालेली अकारण वाढ ही इतर अवयवांवर ताण निर्माण करते आणि म्हणून ते अवयव निकामी होतात. आणि मग निकामी झालेला अवयव माणसाच्या मृत्यूचं कारण ठरतो. माणसाच्या देहामध्ये एकूण 10 अवयव असे आहेत की ज्यांचं कार्य जर संपुष्टात आलं तर माणसाचा मृत्यू होतो. 10 अवयव असे आहेत. एखाद्या माणसाचा हात काढल्याने माणूस मरत नाही. जर बऱ्याच वेळा एखाद्या अपघातामध्ये, एखाद्या आजारामध्ये त्याचा हात काढून टाकावा लागतो. मग तुम्ही म्हणाल हातात आत्मा नव्हता का त्याच्या? बघा बरं का, आता हा एक विषय थोडासा समजून घ्या बरं का. लाईट कधी कधी 3 फेज कनेक्शनला एक फ्यूज नसली तरी आपली मोटर चालू असते ना, काय होत नसतं. मग ते म्हणतो राव मोटर जळाली का, आम्हाला कळत नाही, ते एक फ्यूज नव्हती, आम्ही 2 फ्यूजवर मोटर चालवली, मोटर चालली पण नंतर जळाली मोटर. तसा याच्या हात काढून टाकला मग हा मरत नाही. दोन्ही हात काढून टाकले तरी मरत नाही, दोन्ही पाय काढून टाकले तरी मरत नाही. मग याच्या हातात जीव नव्हता का, याच्या पायात जीव नव्हता का? जीव ही भौतिक गोष्ट नाही, ही ऊर्जात्मक आहे. याचं तत्वज्ञान ऊर्जात्मक आहे. याची जी ऊर्जात्मक क्रिया आहे ती परिवर्तित होत असते. म्हणून ज्याला दिसत नाही त्याचे कान तीक्ष्ण असतात, ज्याला कानाने ऐकू येत नाही त्याची नजर तीक्ष्ण असते. हे चिंतनाचा भाग थोडासा व्यवहारात समजून घेत चला. याच्यावरती खूप काही गोष्टीवर अवलंबून असतात. आणि मग या देहामधले 10 अवयव की ज्या 10 अवयवांचं कार्य बिघडलं की माणसाचा मृत्यू तयार व्हायला वेळ लागत नाही. आणि मग याला आधिभौतिक मृत्यूचं कारण असं म्हणतात. पण काही प्रसंगी भौतिक कारण काहीच नाही. माणूस जेवता आनंदात असताना चहाचा कप एका हातामध्ये बशीत चहा ओतता कित्येक लोकांना एका क्षणात मृत्यू आले. मग कुणी विचारलं अहो यांना आधी काही त्रास होता का? काहीच नव्हता. हे ज्यावेळेस चहा पित होते त्यावेळेस यांना काही टेन्शन होतं का, दुःख होतं? काहीच नाही, म्हणजे आनंदात होते. एखादा माणूस झोपेत असतो, झोपताना आनंदाने आणि समाधानाने झोपलेला असतो आणि सकाळी उठत नाही म्हणून तो गेला. अशा प्रसंगात त्याचा मृत्यू हा भौतिक कारणापेक्षा आध्यात्मिक कारणाचा विषयाला धरून असतो. आध्यात्मिक म्हणजे हा आत्मा या देहामध्ये जेव्हा येतो त्यावेळेस एखाद्या चार्ज केलेल्या कार्ड सारखा त्याचा विषय असतो. समजा तुम्ही तुमच्या
मोबाईलमध्ये बॅलन्स टाकला ना, 100 रुपयाचा बॅलन्स टाकला तर महिनाभर तुमचं कार्ड चालू राहतं आणि तुमचा बॅलन्स संपला, तुम्ही फोन लावायला गेला तर ते तिथून एक मेसेज येतो की तुमचा बॅलन्स संपलेला आहे. तसा जन्माच्या वेळी आमच्या जीवनाचा कमाल बॅलन्स आम्हाला टाकून दिलेला असतो. कमाल बॅलन्स. आता हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. काहींना आयुष्यच तेवढं मिळतं, काहींना दीर्घायुष्य मिळतं. त्यांचा जन्म ज्या आत्म्याच्या प्रवेशाने झालेला असतो तो आत्मा जन्मोजन्मीच्या प्रवासातून त्याचं पुण्य संचित घेऊन जो येतो त्यानुसार त्याचा कालावधी दिलेला असतो. या व्यवस्थेमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण पाहतो की काकस्पर्शाचा भाग थोडासा हा या प्रसंगानुरूप आपल्याला गेल्या काही दहाव्यापासून आपल्याला अनुकूलतामध्ये नाही आहे, म्हणून पर्याय व्यवस्था गायीची आपण करत असतो. तर संयोजकांना विनंती आहे की त्या दृष्टीने पुढचा नियोजनाचा भाग समजून घ्या. आपला जो मूळ विषय चालला की आध्यात्मिक म्हणजे आत्मा जन्माला येण्याच्या वेळी त्याच्या जन्मोजन्मीच्या संचिताचा एक कालावधी आपल्याला दिलेला असतो आणि तो कालावधी संपला की जीव जातो. आणि तिसरा एक विषय आमच्या जीवनामध्ये आहे तो म्हणजे दैवयोग. देवाचा कोप किंवा देवाची कृपा या दोन विषयाला धरून आमच्या जीवनामध्ये अध्यात्मशास्त्र काम करतं. म्हणून तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसे परी प्रारब्ध ते पुरी उरी, अंगी दैवत संचरे मग तेथे काय उरे. बघा बरं का, अंगी दैवत संचरे मग तेथे काय उरे. हे दैवत जे आहे ना, अंगी दैवत, हे दैव जे आहे याचा संचार ज्याच्या देहात झाला, ज्याला पूर्ण ताकद भगवंताने दिली, ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली, तिथे काहीच गोष्टीचं शास्त्र काम करत नाही. तर हे चिंतन थोडंसं आपल्या दैनंदिन व्यवहारापेक्षा वेगळं आहे की ज्या चिंतनाने गोऱ्या कुंभाराच्या पायाखाली तुडवलेल्या त्याच्या मुलाला देवाच्या कृपेने पुन्हा जगण्याचा मार्ग दिला, ज्या चिंतनाने या दृष्टांत रूपाने आमच्या अत्री ऋषींच्या परिवारात साधूने भिक्षा मागण्यासाठी साधूला भिक्षा काय द्यावी या चिंतनात असणारी त्यांची बायको आणि साधू म्हणले, तुझे तिन्ही बाळं आण आणि त्यांच्या तिन्ही बाळांचा खलबत्त्यामध्ये कुटून आम्हाला त्याची चटणी करून दे. आता हे चिंतन जे मांडलं गेलं हे धर्मशास्त्रामध्ये अनेक ग्रंथांमध्ये प्रसिद्ध झालं आणि मग त्यांची परीक्षा घेतली गेली तिच्या सावित्रीपणाची, तिच्या पावित्र्याची, आणि मग त्यांचं दत्त रूपांतर झालं, दत्त अवतार निर्माण झाला. आता हे चिंतन थोडंसं समजून घेण्यासाठी आजच्या प्रसंगाला आमचा रामा, त्याचं नाव रामदास होतं, पण या पंचकृषीमध्ये रामा म्हणून ज्याची ख्याती होती आणि रामाचा स्वभाव मनमिळाऊ होता, कार्यामध्ये कुशलता होती, त्याने जे काम हाती घेतलं होतं, जे फॅब्रिकेशनच्या कामामध्ये त्याला नैपुण्य मिळवलं होतं, त्याच्या कारागिरीमध्ये इतका प्रभाव होता की जे कारागीर 2 दिवस काम करू शकत होते, एका दिवसात ते काम पूर्ण करण्याची क्षमता रामामध्ये होती. इतका कुशल कारागीर, स्वभावाने सुद्धा
सगळ्यांना धरून चालणारा, सगळ्यांशी प्रेमाने बोलणारा, सगळ्यांना भेटल्यानंतर आदराने बोलणारा, परंतु या भौतिक शास्त्राच्या नियमामध्ये या शरीराला योग्य अयोग्यता, या शरीराला सात्म्यासात्मता, या शरीराचं हिताहित, या शरीराचं सुखदुःख, याच्या वैचारिक दृष्टिकोनातून जे धर्माचं पालन दिलेलं आहे, यामध्ये असणाऱ्या छोट्याशा बदलात सुद्धा मृत्यूची ताकद असते, हे या प्रसंगाने आपल्याला दाखवून दिलं. आणि म्हणून जास्त न बोलता चे प्रवचन